मराठीत बोलतो मी. सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतोय. हा इलेक्शनमध्ये जे मला वोट भेटला ट्रॉम्बेवरनं, मी आभार मानतोय. आणि मी सोडून नाही जाणार आहे. आपण डबल काम करणार आहे नक्की. आपलं काम थांबणार नाही, काम अजून पुढे वाढणार आहे आणि प्रयत्न करू. हा मैदान जे करायचं आहे तर आपण प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. मेरी ख्वाहिश थी कि अपने वार्ड में मुंबई का सबसे बड़ा मैच होना चाहिए. हार गया, गम हुआ था जिंदगी में, लेकिन हारा नहीं जिंदगी से आज भी. ट्रॉम्बे 2026 ये पक्का वादा है कि मुंबई का सबसे बड़ा मैच इधर ही होगा. थैंक यू. नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमची TPLची मॅच आहे मित्रांनो. पूर्ण गावातला पब्लिक आलेला आहे बघायला मॅच. पूर्ण खचखचच ग्राउंड भरलेला आहे, बघू शकता तुम्ही. आज मॅच आमची सगळे पोरांची आहेत. आमचे मित्र परिवार आहेत, त्यांना विचारू आपण कशी वाटली तुम्हाला TPLची मॅच. आम्हाला TPLची मॅच बरं वाटली. आमचं हे 7वं वर्ष आहे, पण या वर्षी मला एवढा अनुभव चांगलं वाटतंय. मला बॉलिंग भेटलेली आहे, चांगलं केलेलं आहे. पण या वर्षी मी याच्यात गेलेलो आहे, क्वार्टर फायनलला गेलेलो आहे आम्ही. आता तुम्हाला सेमीला आमच्या टीमचं नाव आहे श्री11. बघू शकता ऑलराऊंडर आलेले आहेत, त्यांना विचारू शकता आपण कसे वाटले तुम्हाला TPL. MBPL TPL. ओके, दोन शब्द काय बोलशील? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघू शकता तुम्ही ग्राउंड बघा किती साफ केलेलं आहे. आणि आता मित्र पर आपला जग्गू आहे, यावर्षी खेळतोय, फर्स्ट टाइमच खेळतोय. देव कसं वाटलं तुला खेळून? मस्त. क्वालिफाईड झालेलोच आम्ही. क्वालिफाय आता झालं. एक मॅच आहे आमची सेमी, बघूया जिंकायचा प्रयत्न करणार आम्ही. ओके ओके, ऑल द बेस्ट. धीरज, काय कसं वाटलं तुम्हाला दादा? चांगलं वाटलं. कशी वाटली TPL? TPL चांगली होते आपल्या गावात. हा, आता बघू, आता आम्ही क्वालिफायसाठी मॅच चालू आहे आमची. अच्छा बघा, ठीक आहे, स्टॉप करते. गोडा कसं वाटलं? कशी वाटली गोडा TPL? कशी वाटली बाबा? TPL पुण्यावर आले खेळायला, आता बाद झालं. पुण्यावर आले, मग हाय ना मॅच संपली आता आम्ही. संपली काय? तिघावर हारलेली टीम आहे. हे काय आता राहिलं, मजा करायला सुट्ट जायला ते. पुन्हा येऊ आम्ही, पुन्हा येऊ. आम्ही हरलेलो आहे. युगांडाची टीम दिली आम्हाला, युगांडाची सगळे प्लेअर बाहेर. आम्ही बारकी पोरं घेऊन खेळलो. खेळाडू आपल्याला खेळतात. तेव्हा तिकलेलं जिंकलेलं. आम्ही तिघं पण जिंकलेली टीम आहेत. 1 2 3 हारलेले जरा नाराज झालेले आहेत आगमन झालेलं आहे. मी आणि जिंकलेले मजा करतात. आता एक चांगला युट्यूब चॅनल ज्याच्यामध्ये चांगले चांगले साई 11 शॉर्ट्स आपण बघतायत. मी ट्रॉम्बेकर. खरं तर हा युट्यूब चॅनल ट्रॉम्बे मध्ये सध्याच्या घडीला सक्रिय झालाय. प्रमोदजी वैती खरं तर त्या युट्यूब चॅनलचे मालक. त्याची प्रत्येक व्हिडिओ मात्र ते ट्रॉम्बे गावामध्ये जेव्हा सुखाचं कार्य असेल, कोणाचं मांडव असेल, लग्न असेल, वरमाई जेव्हा निघत असेल, जेव्हाही शुभ कार्य असेल, तेव्हा मी ट्रॉम्बेकर हा युट्यूब चॅनल प्रमोदजी वैती यांचा चांगला ब्लॉग आपण बघतायत. आज TPL ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 मध्ये मात्र ते त्यांचा एक रील बनवतात, एक ब्लॉग बनवतात. आणि सर्वप्रथम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जी आयकॉन बेल आहे त्याला हिट करा. थँक्यू सो मच प्रमोदजी वैती. तुम्हाला कसं वाटलं TPL यावर्षी? मजा आली ना? मजा आली. आता मॅच आहे तुमची? आता मॅच आहे. ओके ओके, थँक्यू. तुम्ही आम्हाला हरवलं. आमच्या बरोबरच आहे काय? नाही, तुम्ही हरवलं. श्री 11 आणि साई 11. बघू शकता मित्रांनो, आमच्या सोबत आहे मनोज कोहली आणि मंथन पाटील. त्यांना विचारूया कशी वाटली, एकाच टीम मध्ये ते पण. कशी वाटली यावर्षी टीम? परफॉर्मन्स करत आले आमचे प्लेयर. आमचे टीमचं नाव आहे एकविरा 11 आणि आमचा एफर्ट खूप लावतोय आम्ही आतापर्यंत. आता आम्ही सेमीफायनलला गेलेलो आहे. आता बघूया, याच्यानंतर आमचीच मॅच आहे.
करूया अरे प्रयत्न. लिंबू सरबतचं पैसे जिंकून- द्यायचे भैया पैसे मागतात जिंकून प्रयत्न करूया, फायनलला जाऊ आणि फायनलीच बनूया. जिंका सेमी आहे ना आता तुमची. आमचा All player the काय best. बोलतो बघा, काय मंथन. बोलतोय मंथन? पहिल्या मॅचला चांगली बॅटिंग आमची झाली, पण फिल्डिंग करावं असल्यामुळे पहिली मॅच हरलो, पण 2 मॅच आमचे प्रयत्न चांगले झाले आणि 2 मॅच जिंकलो आम्ही. आता चांगल्या टीमी सोबत मॅच आहे आमची, पण प्रयत्न आमचे पूर्ण राहतील. जिंकू आणि फायनल पण आम्हीच जिंकू. बरोबर, पहिला डाव देवाचा असतंय. पहिला डाव भूताचा, भूताचा का? 2 डाव आपलं देवाचं. बघू शकता आपल्या सोबत आहे आता हर्ष पाटील. त्यांना विचारूया टीपीएल काय मजा आली की नाही टीपीएल मध्ये. टीमचं नाव आहे गणेश 11. आम्ही तिन्ही पण मॅच हारलेलो, आमचा भंडारा उडलेला आहे. 3 मॅच हारले, आता सगळं पेंडलं यांचं आणि हायेस्ट स्कोर आपले सगळ्यात जास्त हायेस्ट स्कोर खाणारी टीम आहे. त्यांचा रेकॉर्ड झालाय 36 बॉलर 92 म्हणजे 93 विन आमचा होता भंडारा उडलेला आहे. आणि अक्षरशः म्हणजे चांगल्यारीत्या हारलेत. ते शुभमने दाखवलं आम्हाला कैसा हारलं ते. कैसा हारलो. शिवमने अक्षरशः पलटी टाकली म्हणजे बोलते बस झाला, चपा बस झाला पण आमचा. आमचा भंडारा उडवला. बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत आहे राजू खोपटे. 3 मॅच हारलो आम्ही, 3 जिंकलं ना. 3 हारलो. तो बघा तेच काय तुम्ही 3 हारले ना. प्यायला बसलाय बघा याच्या पायी. हे 3 मॅच बघा हारलो. आदू बोलत होता 40 नाही करून देणार. आम्हाला 40 मध्ये अलाउड केले. चुकी झाली. आम्हाला बोलत होता भारी बॉलर आमच्याकडे, बोलता 40 नाही करून देणार. आता बघू शकता मॅन ऑफ द सिरीज जस्सी. काय बोलतोय जस्सी मॅडम सिरीज. हाय गाईस, इथं आता आपले आदित्य नाका उभा आहे, त्यांची आता इंटरव्ह्यू घेवा. चला या. पलटन यार ये पलतात. हाय गाईस, देवेन बघा माझा देवेन बघू शकता देवेंद्र दादा अक्षयचा दादा आहे. माझा दादा आहे, खुर्च्या घेऊन चाललाय. बघू शकता. एक करायला विचार ना कॅच सोडून कसं वाटलं बेंटेची विचार ना. करण काय दे कसं वाटलं तुम्हाला टीपीएल व्हायची? चांगलं वाटतंय. चांगलं कपडे ड्रेस कोड चांगला आपला. करण दादा तुम्ही आता दरवर्षी catch व्हायला सोडली पाहिजे. ना? आता क्रिकेट कॅच सुटल्या उडलेला. ना काय ना होटेल परत सेल्फी होतंय. परत catch येईल. सर एक सेल्फी दे ना. मला टिंगल करा तुमच्या. सर एक सेल्फी दे ना. बघा, करण आहे ऑलराऊंडर आहे करण कोहली. बघू शकता मित्रांनो तुम्ही. तुषार आलेला आहे, तुषार बॅटिंगला. तुषार घोडा बघू शकता आता 6 मारतोय बघा आता. डॉट गेला. बघू शकता आपल्या सोबत आहे सुभाष आणि हर्षद आहे, ह्यो तुषार आहे. बघू शकता ते त्यांच्याकडून ऐकूया आपण टीपीएल कशी वाटली. ही टीपीएल नाही पीपीएल आहे भाई, प्रीमियर लीग. अरे कसं वाटलं तुम्हाला? मजा आली? झाली. थोडी भांडणं होतात आहे, चालू आहेत, पण मस्त मजा आहे. खाऊन पिऊन एन्जॉय खूप चालू आहे. पण यावर्षी लाईव्ह नाही आहे, त्याचं थोडंसं दुःख आहे मला. लाईव्ह ठेवले तर पोरं येत नाही आहे बघायला. तेव्हा लाईव्हने ठेवली बाईने, मुद्दा म्हणून ठेवली नाही. माहित आहे का? मग घरात बघित बसतात मग मॅचा. बाईच्या टोप्या पण राहिल्या, पण टोप्या हा टोप्या पण होत्या, टोप्याने दिल्या. 250ची पॅन्ट, 250चा टी शर्ट. खुर्च्या बसायला कमी आहेत, हा. सगळे पब्लिक उभे आहेत. 250ची पॅन्ट, 250चा टी शर्ट, 500 झाले, 200ची टोपी. आणि मैदानावर मेन मेन प्लेअर खेळतात. दरवर्षी जेवण असते, यावर्षी जेवण नाही. बस पुढच्या वर्षी अजून ठेवावं तुम्हाला वाटत असेल ना? आम्हाला असं वाटतंय पुढच्या वेळी ठेवा, पोरांना खुश ठेवा. परत आपल्यासोबत आपला भावाचे आहे, धीरज भावाची बघू शकता. हो. जय संतोष आहे. खेळलास ते संतोष तू? नाही मी आराम करतोय. कारण 3 विकेट काढून आराम करतोय. बेस्ट बॉलर होतास तू, बेस्ट बॉलर भेटला असं तुला, आराम करतोस तू. मग आमचे प्लेअर वाईट जास्त टाकतात, थ्रो जास्त नाही करत. त्यावेळेला कशी वाटली भाईची टीपीएल तुम्हाला? मला नाही चांगली वाटली, तुझ्याबरोबर भांडणं केली ती बरं नाही वाटली. भरत कोहली आपल्या सोबत, त्यांना विचारूया कशी वाटली टीपीएल. आजचा आपला दुसरा दिवस आहे टीपीएलचा. खूप छान आणि सुंदर पद्धतीने आपला हा पार पडणार आहे. खूप चांगल्या रीतीने मस्त प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे यावेळी. खूप छान आहे, खूप म्हणजे खूप चांगली चाललेली आहे टीपीएल. दिनुदा तुला टीपीएल कशी वाटली सांगू शकतात? मला टीपीएल चांगली वाटली, पण स्पीकर नाही त्याच्यामुळे मजा नाही येत टुर्नामेंटला. ओके, थँक्यू. हा बोला, काय बोलणार तुम्ही? गाईस तुम्हाला मी आता हाय गाईस, मी अक्षय अनंत कोहली. हाय गाईस, बघितला तर एवढी मस्ती केली माझी. आता मी त्यांना अशी मस्ती करणार आहे तुम्हाला दाखवतो. आता मी हर्षला 2 प्रश्न विचारतो.
तुम्ही 3 मॅच हारलेले आहेत. तुमचा भंडारा झालेला आहे. तो भंडारा कुठे उडवणार आता? आमचे देव चाललेत आज रात्री जेजुरीला, तेव्हा तिथं उडवणार भंडारा. या दरम्यान आपण ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 पर्व 7वा मध्ये सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण मात्र घेतोय. 2 संघ इथं उपस्थित आहेत, श्री 11 आणि ओम 11. छापा बॉल छापा. येस सर, थँक्यू सो मच जलक्या सर. खरं तर थँक्यू सो मच. मुख्य शेतकरी मत्स्य शेतकरी सहकारी संस्था मर्यादित त्यांचे चेअरमॅन इथं मात्र उपस्थित आहेत, गणेश सर आणि महेंद्र सर. सर्वप्रथम महेंद्र सर तुम्हाला विनंती करतोय. आणि खरं तर मी ट्रॉम्बेकर हा युट्यूब चॅनल सध्याच्या घडीला ट्रॉम्बे मध्ये सक्रिय आहे. हा त्यांचा युट्यूब चॅनल आहे. प्रमोदजी वैती ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 मध्ये सर तुम्ही आलात आणि या TPLच्या माध्यमातून एक छोटासा यथोचित आपण सत्कार मात्र तुमचा घेतोय. आणि तुमचं महत्त्व तुम्ही चेअरमॅन झाल्याबद्दल आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि TPL मध्ये तुम्ही आला ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वं आणि आल्यानंतर खरं तर तुम्ही फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइजची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. असं मोठं मन केलंय. आणि सर कसं वाटतं जेव्हा तुम्ही आपल्या गावातच तुम्हाला आम्ही बोलवलंय आणि 2 शब्द तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकू. चला गणेश सर बोल. आनंद होता आमच्या संस्थेतर्फे की आम्ही आपल्या मुंबईच्या म्हणजे ट्रॉम्बे गोलवाड्या मच्छी जे आपली खेळणारी मुलं आहेत त्यांना हे आम्ही पहिल्यांदा ही मान ट्रॉफी देण्यासाठी सर्व आमची कमिटी व आमचे सर्व मच्छीमार त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही काय म्हणाल, कारण तुम्हाला बोलावंच लागणार आहे. आता तुमचं मोठं गोष्ट पण ते नाही बोलतात. तर पुन्हा एकदा मी ट्रॉम्बेकर हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे बाजूला आयकॉन बेल आहे ना त्यांना हिट करा. तर अजून एक आपण एक जबरदस्त व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला हा ट्रॉम्बे गावाचा सुपुत्र आहे. तर प्रेमाने मी त्याला लहानपणापासून जनक्याच म्हणतोय. तर जनक्या सर आता आम्ही तुम्हाला सर लावतोय. तर जनक्या सर आपण थोडस मात्र आता विहारच घेतला या स्पर्धेतून. कामाच्या सिलसिलेमध्ये तुम्ही बाहेर असता आणि तुम्हाला वेळ नाही आहे, पण जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा तुम्ही ट्रॉम्बे गावामध्ये तुमच्या घरच्या मैदानामध्ये असता आणि ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वं या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात. आणि कसं वाटतं जेव्हा तुमच्या गावामध्ये ही स्पर्धा होते? तुझं धन्यवाद की तू इथे समालोचन करतोस. मी याच्या पहिला मी वायझॅकला होतो, मला माहित पण नव्हतं की गावात हे TPL आहे. तिथे नंतर मला खूप आनंद झाला की गावातली पोरं पुढे जाणार आहेत. आणि असंच केलं होते गावातल्या पोरांमध्ये म्हणजे खूप हे आहे, क्षमता आहे पुढे जाण्याची. आणि प्रमोदबद्दल बोलायचं तर आपल्या गावातील युट्यूबर हा खूप पुढे जात चालला आहे. त्याच्या मी व्हिडिओ अशा बघतो की कुठलाही व्हिडिओ असू दे, गावातलं लग्न, हळदी, साखरपुडा सगळं तो व्यवस्थित काढतो. त्यामुळे त्याचंही म्हणजे त्याला पुढे खूप एकदम हे मिळवली. खरं तर थोडेसे भाऊक आहे, तर कारण जनक्या यांचा आपण इथं सल्ला घेतला आणि मी ट्रॉम्बेकर युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा त्यांनी मात्र आशीर्वाद दिलाय. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे आपण चला पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असणार मी ट्रॉम्बेकर या युट्यूब चॅनलवर. चर्चा सुरू होती गेल्या महिन्यापासून की या टायमाला काहीतरी बदल या TPLच्या माध्यमातून आणि एक नाव पुढे आलं म्हणजे भाई. खरं तर एक चांगला व्यक्तिमत्व आहे, व्यवसाय आहे त्यांचा. आपल्याला ट्रॅक, टी शर्ट, कॅप्स, कुठलंही क्रिकेटचं इक्विपमेंट अगर पाहिजे असेल तर त्यांच्याशी संपर्क करा. तर आज हा 2026 पर्व 7वं मध्ये पूर्ण आयोजन आणि नियोजनची पूर्ण जिम्मेदारी आज भाई यांच्यावरती आहे. तर भाई काय म्हणाल, तुमची जी संकल्पना तुम्ही सत्यामध्ये उतरवली आहे आणि खरं तर एक चांगली स्पर्धा आहे. यावर्षी तुम्ही ट्रॅक आणि टी शर्ट सुद्धा प्रोव्हाइड केलंय आणि किती त्रास झालाय तुम्हाला या स्पर्धेच्या मागे. खरं तर तुम्ही झगडतायत आणि कुठल्या प्रत्येक गोष्टीची बारीक दखल तुम्ही घेतायत आणि गावकऱ्यांची साथ सुद्धा तुम्हाला चांगली आहे. कसं वाटतं या 7व्या पर्वामध्ये तुमचं आयोजन आहे? प्रथम तर सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत, कारण की सगळे खेळाडू आहेत म्हणून आपली TPL होते. आणि थोडी गोष्ट होत राहते, कारण की थोड्यांना थोडं हे प्रॉब्लेम होत असतात. काही नाही, या वर्षी आपण ही सक्सेस केली, पुढच्या वर्षी अजून ज्याच्यावर मेहनत करून अजून चांगली करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही तर दुसऱ्या वर्षात याहून चांगलं करण्याचा आपण सुद्धा प्रयत्न करूया. तर पुढच्या वर्षी अजून नवीन काय आणि खेळाडूंना काय मेसेज द्याल, जशी ही 2026 ची स्पर्धा
निर्विघ्नपणे पार पाडली ना, आणि आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, शंकरदेवाचा आशीर्वाद आहे, तर ट्रॉम्बे गावकरांना, जे TPL मध्ये जे ओनर्स आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना काय मेसेज असणार आहे? या वर्षी जशी साथ दिली 2026, येणाऱ्या 27 मध्ये तुमची कशी साथ त्यांना लाभणार आहे आणि त्यांची साथ तुम्हाला कशी लाभणार आहे? मला असं वाटतं की पुढच्या वेळी ओनर लोकांनी जरा पुढे येऊन आपापली टीम घ्यावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला ऑक्शन लाईव्ह करता येईल. मला असं वाटतं की गावातल्या लोकांनी आपल्या म्हणजे ओनर लोकांनी जरा येऊन आपापली टीम घेतली ना तर चांगलं होईल, कारण की आपल्याला पुढची जी येणारी स्पर्धा आहे ती अजून चांगली करता येईल. त्यासाठी थोडे प्रयत्न व्हावे. आणि खेळाडूंची साथ जशी इथं भेटलेली आहे, ऍडजस्टमेंट झालेलं आहे, गोड सुख आणि दुःख तर प्रत्येक होतं आणि ते झालेलंच आहे. आणि स्पर्धा कुठेतरी आता यासाठी केला होता 88 की ही ट्रॉम्बे प्रीमियर लीग जी आमची स्पर्धा आहे आणि वर्ष 7वं आहे, ही सुखरूप व्हावी. तर काय शेवटचा मेसेज असणार आहे? काय नाही, असंच खेळत राहा आणि याच्यातून चांगले प्लेयर घडवा, हेच आपले प्रयत्न असतील, दुसरं काही नाही. याच्यातूनच चांगले प्लेयर घडत असतात. आणि पुढच्या वेळी जर संधी मिळाली तर ऑक्शनही करू आपण, आणि ओनर लोकांनी साथ दिली तर लाईव्ह पण करू. आणि जर अजून त्याच्यात जर महेश्वरी साहेब जर अजून असले आपल्या सोबत म्हणजे तर आपण नाईट पण करू शकतो. म्हणजे हे आपले प्रयत्न असतील. आणि जे आपले चेअरमॅन आले त्यांनी पण आपल्याला साथ द्यावी, ही आपली नम्र विनंती. नक्कीच. खरं तर ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 पर्व 7चे ज्यांनी मात्र धुरा घेतली होती, आयोजकाच्या भूमिकेत भाई पाटील यांनी आपलं मार्गदर्शन केलंय. पुन्हा एकदा आपण भेटूया. आणि मी ट्रॉम्बेकर हा YouTube चॅनलला पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जी आयकॉन बेल आहे ना त्याला हिट करा, कारण त्यांचे येणारे जे इव्हेंट आहे, त्यांचे प्रोग्राम आहे, त्याची माहिती तुम्हाला भेटणार आहे. थँक्यू सो मच. इथं मात्र लाजवाब गोलंदाजी सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच राजला भेटलेला आहे मित्रांनो. मारुती सर एक जबरदस्त लेजंड खेळाडू, प्लेअर ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना आज सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक महत्वाचा मात्र मान्यताचा पुरस्कार घेत आहे. राज, काय म्हणाल? संघ मात्र फायनलला पोहोचलाय आणि स्वतःची दमदार मात्र कामगिरी राहिली. आणि या स्पर्धेमध्ये कुठेतरी तुमच्या संघाने चांगली कामगिरी केली, तुम्ही चांगली कामगिरी केली. सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतात, कसं वाटतंय? आणि सर्वप्रथम ही TPL बद्दल काय म्हणाल? ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वं, त्याच्यामध्ये मोठा गर्व आहे, तर कसं वाटतं या पर्वामध्ये खेळत असताना? आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही घेतला, ही ट्रॉफी घरी जाणार आणि घरी गेल्यानंतर कसं म्हणजे किती आनंद तुम्हाला होतोय? त्याचं कारण आपण जर ही डेडिकेट आपण मम्मीला करणार आहोत, आणि त्याचं कारण काय? तर मम्मीचा आशीर्वाद आहे, तर जास्त बोलत नाही. तर पुन्हा एकदा मी ट्रॉम्बेकर YouTube चॅनल आज दिवसभरामध्ये तिसरा शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल जी आहे ना त्याला हिट करा. थँक्यू सो मच. दिनेश पाटील, चंदन कोहली, चेतन कोहली, राजेंद्र कोहली, करंडे, देवेंद्र देवेश. सुभाष,
जय श्रीराम. बोला जय श्रीराम. आई बोलला बॉलिंग. बोला जय श्रीराम. बोलो जय श्रीराम. ए नाग्या भाई, ये है हमारा नागिया. कौन सा नागिया? अरे तुम्हाला काय वाटतंय भाई बद्दल टीपीएल बद्दल काय वाटतंय ते सांग. आम्ही दोघं पहिल्यांदा फायनलला आलेलो आहोत. माझी खूप पहिल्यापासून इच्छा असायची की त्या टीम मध्ये खेळायची, पण दर टायमाला विरुद्धच खेळतो. आता परत आम्ही फायनलला पहिल्यांदा आलेलो आहेत समोरासमोर, तर बघू काय होतं. आणि भाईनी सेकंड प्राइज ठेवलं, म्हणजे जीवात जीव आलेला आहे. कालपासून आम्हाला वाटत एकच प्राइज आहे. आता जर जीवात जीव आलाय म्हणजे ट्रॉफीवर फोटो काढू शकतो आम्ही. आणि तू जर बॉलिंगला आला तर मी एका हाताने षटकार मारू शकतो, एवढी हिंमत आहे आणि ते होणार नाही. टीपीएलला मला मारतील नाही तर एका हाताने सगळे. नमस्कार मंडळी, बघू शकता तुम्ही. आता आम्ही टीपीएल ट्रॉम्बे प्रीमियर लीगला आम्ही फायनल मध्ये मोठे मोठे ठार केले गंमत मध्ये. सगळ्यांना ठार केलंय. तर आता आजची मॅच आहे, बघूया कोण ठार होते. तर आता आम्ही फायनल मध्ये आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. लास्ट पर्यंत बघा, काय धमाल असते ट्रॉम्बे प्रीमियर लीग मध्ये. तुम्हाला लास्ट पर्यंत दाखवणार आहे व्हिडिओ. मी गुड्डू सरांना विनंती करतोय की क्रिश कोहली यांना हा बेस्ट बॉलरचा पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. आणि क्रिश कोहली फोटो काढणार जास्त प्रश्न नाहीये. थँक्यू सो मच. क्रिश थांबायचं सर्वप्रथम फार कमी वयामध्ये हा मोठा पुरस्कार मात्र घेतोय. आणि खरं तर मुख्य संघामध्ये तुम्ही जागा बनवली आहे. ट्रॉम्बे प्रीमियर लीग तुझ्या गावाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळताना सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? भाई नानांनी हे चांगलं केले की बारक्या पोरांना म्हणजे खेळून दिलं. पहिलं कसं व्हायचं की खेळायला भेटायचं नाही, यावेळी कसं बारक्या सगळ्यांना म्हणजे खेळायला भेटला अंडरवाले. स्वतःची कामगिरी बेस्ट बॉलर तुम्ही घेतल्यात आणि हा पारितोषिक कोणला डेडिकेट म्हणजे आपण प्रत्येकाला विचारतो, हा डेडिकेट मात्र करतात, पण हा पारितोषिक तुला पहिल्यांदाच भेटलाय. हा पारितोषिक भेटल्यानंतर कसं वाटतंय आणि कोणाला डेडिकेट करशील का? हा पारितोषिक भेटलं तर चांगलं वाटतंय. आणि मी पहिला ठरवलेलं की बेस्ट बॉलर घेणार आणि मेहनत करणार यासाठी, आणि हा डेडिकेट मी पप्पाला करतो. या बात आहे. वडिलांना त्यांनी ट्रॉफी पुरस्कृत केले तर क्रिश कोहलीसाठी जोरदार ताली जाऊ दे. बेस्ट फिल्डर रेड बुल गँगचा खजिनदार एक सिनियर खेळाडू राजेश सरांना विनंती करते बेस्ट फिल्डरचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये. कारण तुम्ही अगोदर एक महान गोलंदाज होते आणि स्पर्धा तुम्ही चांगल्या खेळायचं आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही असं खिताब बरेचसे घेतले असेल, पण आज गावामध्ये खेळत असताना ट्रॉम्बे प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये बेस्ट फिल्डर झालेत आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? धन्यवाद चान्स दिल्याबद्दल. आणि आपण वर्षात एकदाच खेळतोय, पुढच्या वर्षी मी ओनर असणार. आपला पुरस्कार भेटलाय बेस्ट फिल्डरचा. तुम्हाला वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये या वयामध्ये बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेत आहे? नव्हतं वाटलेलं, पण आता काय पण 2026 मध्ये बेस्ट इमेजिंग प्लेअर देवेश तुर्बेकर. देवेश, तर या स्पर्धेचे आयोजक भाई देवेश, वय वर्ष कमी आहे आणि खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्ही खेळतायत, गावासाठी खेळतायत आणि गावासाठी खेळत असताना आज तुम्ही ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 पर्व 7 मध्ये खरं तर तुमची कामगिरी चांगली झालेली आहे. सर्वप्रथम या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ही स्पर्धा चांगली आयोजित केली आहे आमच्या भाई नाना संजू. आणि बेस्ट इमेजिंगचा प्लेअर घेतलाय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चला, थँक्यू सो मच. एकदा देवेंसाठी जोरदार ताली जाऊन दे. तर तुझ्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला ऑल द पारितोषिक मी पप्पाने डेडिकेट करतो. आले आज तुलशी पार्टी टेरिसवर. ज्या बॅटर्स ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वातला बेस्ट फलंदाज कोण आहे? कृतिक. बेस्ट फलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये 109 धावा ज्यांनी कुठल्या, तो आहे C11चा कृतिक मनोहर कोहली. महेंद्र सर, तुम्हाला विनंती करतोय कृतिक मनोहर कोहली यांना आपण या TPL चा
बेस्ट फलंदाज हा पुरस्कार मात्र आपण देऊया. एकदा कृतिकसाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. तर थँक्यू सो मच कृतिक. थांबायचं करूया. यावर्षी मानचिन्ह फक्त आमच्या संस्थेतर्फे देण्यात आलं, पण पुढच्या वर्षी जर आपल्या संस्थेने ट्रॉम्बे मत्स्य शेतकरी संस्था यांनी प्रकल्प अजून पुढे चालवलं तर पूर्णपणे स्पॉन्सरशिप आमच्या संस्थेतर्फे असेल पूर्णपणे. तर एक महत्वाची अनाउन्समेंट केलेली आहे दादाने. अगर पुढच्या वर्षी अगर त्यांचं चांगलं कार्य राहिलं तर या TPL 2008 पर्वामध्ये पूर्ण त्यांनी धुरा उचलण्याचा मात्र त्यांनी प्रयत्न कराल असं त्यांनी सांगितलंय. ते नक्कीच करणार सुद्धा आहे. तर जाऊया आता आपण ट्रॉम्बे प्रीमियर लीग 2026 पर्व 7वां. अभी महानगर पालिका के इलेक्शन में जितना आप लोगों ने वोट देकर दीपक भाई को सम्मानित किया उसके लिए पहली बार आपका तहे दिल से शुक्रिया था. ट्रॉम्बे कोलीवाड़ा ने दीपक भाई का साथ हमेशा से दिया और इस बार भी दिया. बस थोड़ी कमी की वजह से हम लोग हार गए, लेकिन हार नहीं गए. दीपक भाई को आज पहली टर्म में 5,558 वोट मिलना कोई आसान बात नहीं है. आज उन्होंने एक मतलब ऐसे लोग इलेक्शन लड़ रहे थे जो 3-3 साल लड़े, फिर भी दीपक भाई को अच्छा वोट मिला. उसके लिए आप लोगों का तहे दिल से शुक्रिया था. दीपक भाई की तरफ से एक अनाउंसमेंट था कि अब सब लोग ये सोच रहे थे कि दीपक महेश्वरी वापिस चले जाएगा. दीपक महेश्वरी वापिस नहीं जाने वाले, वो एरिया में रहेंगे. और जो टूर्नामेंट हमारा था, जो टूर्नामेंट हम लोग करते थे, वो टूर्नामेंट शायद ऐसा लग रहा था नहीं होगा, लेकिन हम लोग इसी साल 2026 में या जैसा हमारी टीम बैठेगी, जैसा अभी मैंने शुभम से भी बात किया, दीपक भाई की भी बात हुई, जैसा हम लोग एक टीम बिठाकर हम लोग एक बड़ा टूर्नामेंट यहाँ पर जो लास्ट टाइम होता था वैसा नहीं, एक बड़ा टूर्नामेंट सुप्रीमो को टक्कर देने वाला 11 लाख रुपए का प्राइज वाला टूर्नामेंट दीपक भाई यहाँ से अनाउंसमेंट कर रहे हैं. वो भी इसी ग्राउंड पे होगा, इसी ग्राउंड पे, क्योंकि जो कोलीगांव ने वफादारी किया तो उसको उसका फल मिलेगा. 11 लाख का टूर्नामेंट इसी मैदान में होगा. मैन ऑफ द सीरीज थार यहाँ से फाइनल यहाँ से दीपक भाई की तरफ से हुआ है. तो बैठकर एक प्लानिंग करते हैं इस टूर्नामेंट का और अच्छे से अच्छा इस टूर्नामेंट को करने की कोशिश करेंगे. हम लोग सब लोग मिलकर इस बार करेंगे. बघा, ही अगर अनाउन्समेंट अगर आवडली असेल ना तर ताल्यांचा कडकडाट नक्कीच झाला पाहिजे. खरं तर आम्हाला सुद्धा कुठेतरी खंत होती की याच्या पुढे काय होणार का नाही, पण आता स्पष्ट झालंय दीपक सर आम्हाला सोडून जाणार नाहीये. कारण ट्रॉम्बे गावाचा विश्वास त्यांच्यावरती आहे आणि त्यांचा विश्वास ट्रॉम्बे गावावरती आहे. तर जाऊया आता या स्पर्धेचा, अर्थातच ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वां. या 7व्या पर्वामध्ये 2026 मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेणारा, ज्यांनी मात्र दर्जेदार फलंदाजी केलेली आहे, 118 धावा त्याच्या बॅट मध्ये मात्र बघायला भेटलेल्या आहेत. नाव आहे चैतन्य कोळी. सिरीज अर्थातच चेतन कोळी. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. चॅम्पियन संघ साई. वेल प्लेड चेतन भावा. चेतन थांबायचं. सर्वप्रथम अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. स्पर्धा तर तुम्ही अजून तुमचं मन अजून कुठंतरी हाय झालं असेल की ट्रॉम्बेचं क्रिकेट थांबणार नाहीये. सरांनी अनाउन्समेंट केलं, अजून तुम्हाला बरं वाटलं असेल. त्याहून चांगली गोष्ट आज ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वां मध्ये सर्वांना हवा हवासा अवॉर्ड असतो, प्रत्येकाच्या मनाच्या जवळ असतो. जशी तुमची गर्लफ्रेंड एखादा बायको जेवढी हवी अशी असते तेवढा हा प्राइज हवा हवासा असतो. तर ट्रॉम्बे प्रीमियर लीग सर्वप्रथम आपण आज खेळलो, 2 दिवस खेळलो. त्याच्यामध्ये खरं तर चांगला खेळ राहिला. सर्वप्रथम आयोजन कमिटी आणि भाई यांनी ती धुरा मात्र उचलली होती आणि ती धुरा त्यांनी पूर्ण केली. तर सर्वप्रथम भाई आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाले? सर्वप्रथम भाईने ही टुर्नामेंट आयोजित केली. भाई थँक्यू. भाईने ही टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली. जिथं बोललं ते करून दाखवली. आणि खरं तर साहेबांचं बोलायला गेलं तर कमीच आहे. कारण साहेब आम्हाला प्रत्येक टायमाला मदत करत आहेत. जिंकले असले तरी करतात आणि हारले तरी पण करतात. पण ते मग भाईंना आम्ही थँक्यू पण बोलतो. ट्रॉम्बे प्रीमियर लीग पर्व 7वां आहे आणि 7व्या पर्वामध्ये कसा कधी अवॉर्ड हा तुम्ही घेतलाय का, आणि हा अवॉर्ड कितवा आहे ते सांगायचं, आणि कसं वाटतंय आज मॅन ऑफ द सिरीज घेतलाय? मॅन ऑफ द सिरीज माझं सेकंड आहे आणि या सिरीजचा जर तुम्ही एकटा नाही, माझी पूर्ण टीम आहे. कारण की टीमने मला साथ दिली.
म्हणून मी हे पर्यंत पोहोचू शकलो. थँक्यू. एकदा चेतनसाठी जोरदार ताल्या जाऊ मित्रांनो. आमचे भाग्य विधान. मराठीत बोलतो मी. सर्वप्रथम मी सर्वांचा आभार मानतोय. हा इलेक्शन मध्ये जे मला वोट भेटला ट्रॉम्बेवरनं, मी आभार मानतोय. आणि मी सोडून नाही जाणार आहे. आपण डबल काम करणार आहे नक्की. आपलं काम थांबणार नाही, काम अजून पुढे वाढणार आहे आणि प्रयत्न करू. हा मैदान जे करायचं आहे तर आपण प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. मेरी ख्वाहिश थी कि अपने वार्ड में मुंबई का सबसे बड़ा मैच होना चाहिए. हार गया, गम हुआ था जिंदगी में, लेकिन हारा नहीं जिंदगी से आज भी. ट्रॉम्बे 2026 ये पक्का वादा है कि मुंबई का सबसे बड़ा मैच इधर ही होगा. थैंक यू. क्या बात आहे. ताल्या का थांबल्या, ताल्या वाजून द्या मित्रांनो. रनर अप द्वितीय क्रमांक 2026 ट्रॉम्बे प्रीमियर लीग श्री 11. आणि कॅप्टननी थांबायचं. बोला जय श्रीराम. चला या आता कॅप्टन थांबायचं. कॅप्टन प्रमोद वैती. पियन 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 पियन. तर एकदा पियांसाठी जोरदार आले जाऊन दे. श्री 11 आणि 7व्या पर्वामध्ये रनरअप राहिले. सर्वप्रथम स्पर्धा तर चांगलीच झाली. साहेब सुद्धा इथं आले. अनाउन्समेंट झाली. तर जी मनामध्ये कुठेतरी खंत होती की आता काय होणार नाहीये, पण आता दूध का दूध पाणी का पाणी तर स्पष्ट झालंय. तर काय म्हणाल. आज दीपक सर इथं उपस्थित आहेत. त्यांनी जी अनाउन्समेंट केली आणि सर्वप्रथम अनाउन्समेंट ऐकल्यानंतर आणि ही स्पर्धेमध्ये सेकंड क्रमांक आल्यानंतर कसं वाटतंय. सर्वप्रथम मी श्री 11च्या सर्व प्लेअरचं अभिनंदन करतो की त्यांना सेकंड प्राइज मिळालं. आणि जेव्हा इलेक्शन संपलेलं तेव्हा भाईंनी एक स्टेटसला व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये भाईंनी आम्हाला सर्वांना बाय बाय केलेलं. त्यानंतर भाईंना भरपूर फोन केले आणि आता हे ऐकून आम्हाला जर आमच्या जीवात जीव आला की आता भाईंनी कमबॅक केलेलं आहे. कारण की कसं आहे, पहिल्यापासून या मैदानाला वगैरे कोणाचा हात नव्हता डोक्यावरती, पण पहिल्यापासून भाईंचाच हात डोक्यावरती आहे. कारण की आतापर्यंत नाईट टुर्नामेंट हे कोणाच्या बसचं काम नव्हतं. आम्ही सर्वीकडे फिरलेलो, पण तेव्हा भाईंनी आम्हाला साथ दिलेला आणि भाईंनी ती एकदा नाही 2दा 3दा करून दाखवलेली. हा, आणि आता यापुढे आम्ही सर्वांना विनंती करतो भाईंना की भाई तुम्ही थांबायचं नाही, आमदारकीला डायरेक्ट आता उभं राहायचं. आता ट्रॉम्बे तुमच्या बरोबर आहे. आणि टुर्नामेंट भाईंनी चांगलीच, मुकेश भाईंनी भरपूर चांगली ठेवलेली आहे. नवीन नवीन रूल्स काढले त्याने चांगले, ते यंगस्टरना चांगला त्यांना बेनिफिट झाला. आणि थँक्यू. तर एकदा पियान पालखेसाठी जोरदार ताल्या जाऊन सगळं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. आता जाऊया जोरदार ताल्या जाऊन मित्रांनो. तर शग्गी सरांना विनंती करतोय त्यांचा एक सन्मान. 4 दिवस झाले सतत मेहनत घेत आहेत. जय पाटील, जय पाटील. पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं आहे, तर 4 दिवसाची मेहनत आहे. मला माहिती आहे झोप सुद्धा आलेली नसेल, लवकर उठून ग्राउंड मध्ये आले असेल आणि प्रत्येक लक्ष मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. आणि या भाईचा राईट हँड असा आपण इथं घोषित करूया. तर त्यांच्या पप्पांच्या नावाने आणि खरं तर जेवढ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आहेत, खरं तर आज दुःखाची बात आहे. आज दादाच्या डोक्यावरती वडिलांचा जो आशीर्वाद आहे तो नाही आहे, पण त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी प्रत्येक ही जी ट्रॉफी आहे त्यांनी आपल्या वडिलांना त्यांनी पुरस्कृत केली वडिलांच्या नावाने. तर जय. आज ही स्पर्धा तुम्ही मात्र संपन्न करून दाखवली. 7वं पर्व तुझं नाव घेतलं जात आहे, कसं वाटतंय. लय आनंद होतोय. कधी कोणी बोलवलं नव्हतं आपल्याकडे. तर अश्रू अनावर आहे. तर त्यांनी सांगितलं की स्टेजवरती आजपर्यंत कोणी बोलवलं नव्हतं, तर वडिलांची आठवण नक्कीच ताजा झाली. तर थँक्यू, नक्कीच ताजा झाली. तर थँक्यू सो मच. आणि कॅप्टन या, पहिला कॅप्टन या, कॅप्टन या. हा तुम्ही पण या, टीम या, पुढे टीम या. कॅप्टन पुढे या, कारण प्राइज देण्याच्या अगोदर आम्ही तुमच्या सुद्धा सर्व टीम या.
तर देऊया पहिल्या सर्वप्रथम जरा कॅप्टनची आपण 2 शब्द ऐकूया. दिनेशजी पाटील इथं उपस्थित आहेत. दिनू पाटील, तर आज तुम्ही मात्र 7व्या पर्वामध्ये साई 11 नवनीत खेळाडू चांगला संघ तुम्ही उभारला आणि 7व्या पर्वामध्ये बाजी मारली, चॅम्पियन झालेत. आणि दीपक सर इथं उपस्थित आहेत. तुम्ही सुद्धा अनाउन्समेंट ऐकलेली आहे. सर्वप्रथम अनाउन्समेंट ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? अनाऊन्समेंट ऐकल्याबद्दल म्हणजे चांगलंच वाटलं, कारण की प्रियांनी पण सांगितलं की भाईंनी स्टेटस ठेवलेला की म्हणजे चाललेत करून सोडून, नंतर म्हणजे आता पण सांगितलं की आम्ही चाललो नाहीत, आम्ही आहेत तुमच्या पाठीशी. आणि आम्हाला हे ऐकून आम्हाला अजून चांगलं वाटलं. आणि मी मनीषच्या मोबाईलमध्ये मनीष जेव्हा स्टेटस ठेवतो भाईंचे, तेव्हा हे स्टेटस असतात, यांचेच फोटो असतो भाईंचा की नका जाओ, म्हणजे चांगलं हे यांचेच फोटो असतात. स्टार्टिंगला जे मनीष ठेवायचा स्टेटस, भाई नका जाओ करून सोडून, नका जाओ, आहेत आम्ही पाठीशी सपोर्टला. आणि आता भाईंनी पण सांगितलं की आम्ही जाणार नाही, आम्ही आहेत तुमच्या पाठीशी. आणि आम्ही पण सांगतो की ट्रॉम्पेगाव पूर्ण तुमच्या पाठीशी असणार. आणि भाईंनी जी अनाऊन्समेंट केली मोठी टुर्नामेंट, पण भाईंना मी एवढं सांगतो की त्या मैदानाचं थोडं प्लेन केलं ना तरच पुढं काहीतरी होणार. आणि चवलेवाल्यांचा त्यांना पण त्रास होतोय, बायकांना ही दगडं वगैरे तुम्ही बघू शकता. भाई ही दगडं खूप आहेत. आणि जे प्रॅक्टिसला येतात ना त्यांच्या पण शूज नसतात कधी, म्हणजे असे येतात चप्पलवर, त्यांना पण लागायचं हे असतं धावल्यावर. पण चान्स आहे लागल्यावर धावल्यावर, पण ते धावत नाही जास्त कॅच वगैरे पडत. जर ट्रेन केलं ना तर अजून यंगस्टर आपल्या गावातून पुढे येणार क्रिकेट खेळायला, अजून म्हणजे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळायला पुढे होणार यंगस्टर लोक. तर दिनू पाटीलने आपलं मात्र मनोगत व्यक्त केलं. चला आता आपण चॅम्पियन संघाला ही चॅम्पियन ट्रॉफी देऊन पुरस्कृत करूया. आमचे आम्हा सर्वांचे या ट्रॉफी चिताकी आमचे भाग्य विधाता दीपक सर यांच्या शुभ असते. भाई तुम्ही पण या, भाई तुम्ही पण या. प्रथम तर चेअरमॅन आमची सोसायटी आहे, त्यांनी मला मदत केली आहे. आणि आमचे सतत पाठी असणारे आमचे महेश्वरी साहेब यांनी पण आम्हाला खूप मदत केली आहे. त्यासाठी त्यांचे हार्दिक आभार. आणि मला वाटते मला पुढच्या वर्षी जरा अजून ही स्पर्धा लाईव्ह ऑप्शन म्हणून करायची आहे. तर त्यासाठी ओनर लोकांनी जरा साथ द्यावी यासाठी, आणि जरा अजून चांगले खेळाडू इथे घडावेत, हीच आपली हे आहे. त्यासाठी या म्हणजे दुसरी काही नाही, आम्ही या मैदानासाठी हमेशा तयार असणार आणि बाईसाठी पण हमेशा तयार असणार. थँक्यू सो मच. आता ही स्पर्धा